नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आजचा जो चॅप्टर आहे तो आहे प्रोबॅबिलिटी, म्हणजेच काय तर संभाव्यता. संभाव्यता म्हणजे नेमकं काय, म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे नेमकं काय. तर याच्यामध्ये ज्या काही एकूण शक्यता असतात त्यापैकी इच्छित शक्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. मग एकूण शक्यता काय, इच्छित शक्यता काय, हा कन्सेप्ट काय नेमका, तर तो आपण बघू. बघा काही महत्त्वाचे मुद्दे. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग, बरोबर. आपण शाळेमध्ये प्रयोग करायचो. सायन्समध्ये प्रयोग म्हणजे काय असतो, एखाद्या निष्कर्षाप्रत जाण्याचा जो मार्ग असतो किंवा जी पद्धत असते त्याला आपण प्रयोग म्हणतो, बरोबर आहे. एखाद्या निष्कर्षापर्यंत जायचं. मग तो जो निष्कर्ष असतो तो आपल्याला काही अंशी ज्ञात असतो. आपण ज्यावेळेस एखादा प्रयोग करायला लागतो त्यावेळेस त्या प्रयोगामधून काय पाहिजे आपल्याला हे थोडंसं माहीत असतं आपल्याला. त्याला काय म्हणतात, तर त्याला एक्सपेरिमेंट म्हणतात. काही अंशी ज्ञात. बघा याचा जो निष्कर्ष असतो तो काही अंशी ज्ञात असतो. दुसरा पार्ट आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट. आपण ज्यावेळेस प्रोबॅबिलिटी सोडवतो त्यावेळेस हा शब्द नेहमी येतो आपल्याकडे, रॅन्डम एक्सपेरिमेंट. हा रॅन्डम एक्सपेरिमेंट काय तर सहजरित्या प्रयोग केलेला असतो. म्हणजे काय, चालत म्हणजे कुठलीही गोष्ट ही विशिष्ट स्वरूपामध्ये लक्षात न ठेवता किंवा विशिष्ट स्वरूपामध्ये विचार न करता जो एक्सपेरिमेंट केला जातो त्याला काय म्हणतात, रॅन्डम एक्सपेरिमेंट. म्हणजेच काय, विशिष्ट निष्कर्षाचा विचार केलेला नसतो. विशिष्ट निष्कर्षाचा विचार न करता जो प्रयोग केला जातो त्याला काय म्हणतात, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतात. म्हणजे तुम्ही आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारतात काय रॅन्डम एक्सपेरिमेंट काय, म्हणजे काय की 4 लाल बॉल आहेत, 4 काळे आहेत, त्याच्यानंतर 2 पांढरे आहेत, अशा पद्धतीने 10 बॉल आहेत, त्याच्यामध्ये हात घालून 2 बॉल काढले, सहजरित्या हात घालून, असं सांगितलं जातं. म्हणजे काय, सहज इझी वेने. म्हणजे त्याला माहित नाही की नेमके कुठल्या रंगाचे बॉल निघतील, याला म्हणतात रॅन्डम एक्सपेरिमेंट. याच्यानंतर आहे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजेच काय, आपण ज्यावेळेस एखादी शक्यताचा विचार करतो आणि एखादा एक्सपेरिमेंट करून पाहतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय काय पॉसिबिलिटी येतील, काय काय त्याच्यामध्ये शक्यता राहतील, कशा पद्धतीमध्ये, त्या एकूण शक्यतांचा जो संच असतो त्याला म्हणतात सॅम्पल स्पेस. हा संच आहे, हा संच आहे. म्हणजे त्या काय तर एक सर्व शक्यतांचा जो एकत्रीकरण आहे, जो गठ्ठा आहे, जो संच आहे त्याला काय म्हणतात, सॅम्पल स्पेस म्हणतात. सर्व शक्यतांचा संच, सर्व शक्यतांचा संच असतो. पण धरून झालो आपण, समजा एखादं नाणं टॉस केलं. म्हणजे काय करतात, एखादं नाणं उडवलं जातं, हवेत उडवले असं म्हणून म्हटलं जातं. कॉइन जेव्हा आपण टॉस करतो तेव्हा त्याची शक्यता काय काय असतील. टॉस केल्यानंतर ज्यावेळेस खाली पडतं नाणं, एकतर छप्पा पडेल किंवा काटा पडेल, बस 2च आहेत. असं उभा तर नाही राहणार, बरोबर. म्हणजे एकतर छप्पा पडेल किंवा काटा पडेल, ह्या दोन्हीचीच शक्यता आहे. असं उभं राहणार नाही शोले मधल्यासारखं, किंवा एक छप्पाच दोन्ही साईडला नसतो, एका साईडला काटा असते किंवा एका साईडला छप्पा असतो. मग छप्पा कशाला म्हणतात, काटा कशाला म्हणतात. ही टेल जी आहे, टेल म्हणजे काटा आणि हेड म्हणजे काय तर छप्पा. हेड पडेल किंवा टेल पडेल, ही 2 शक्यता आहेत, बरोबर. 2, एकतर हेड पडेल किंवा टेल पडेल, ह्या झाल्या त्याच्या शक्यता. समजा आपण सोंगटी आहे म्हणजे डायस, सापशिडी खेळतो आपण. सापशिडी खेळताना तो डायस आपण टाकतो. ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस नंबर किती लिहिले असतात, 1 ते 6 नंबर लिहिले असतात, बरोबर. 1 ते 6 नंबर असतात. 1 पडेल किंवा 2 पडेल किंवा 3 पडेल किंवा 4 पडेल किंवा 5 पडेल किंवा 6 पडेल, 6 नंबर त्यामध्ये असतात. म्हणजे एकूण शक्यता किती झाल्या, 6 शक्यता झाल्या. कुठलाही एक अंक पडू शकतो. आणि हे जे आहे हे संचच्या स्वरूपात असतं, म्हणून हे महिरूपी कंसात देतात, कर्ली ब्रॅकेट्स.
हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं. एन ऑफ एस असं म्हटलं जातं. एन ऑफ एस इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट टी आणि एच, अशा पद्धतीमध्ये हे लिहिलं जातं. हे झालं सॅम्पल स्पेस. याच्यानंतर इव्हेंट. आपण एखादा इव्हेंट करतो, कुठलाही इव्हेंट करतो, त्यावेळेस काय हो आपल्याला माहिती असतं लग्नाचा इव्हेंट असतो, त्यावेळेस काय असतं आपल्याला एकच माहिती असतं की लग्न लागणार आहे. तसाच हा एक इव्हेंट आहे. इव्हेंट म्हणजेच काय, तर इच्छित शक्यता, आपल्याला काय पाहिजे ते पाहिजे, ते मिळालं पाहिजे, त्याला म्हणतात इव्हेंट. ही आहे इच्छित शक्यता. आपण मनात काय धरले ती शक्यता. प्रयोगानंतर मिळणारी इच्छित शक्यतांचा संच म्हणजेच इव्हेंट असतो. जी इच्छित शक्यता, जी मनात धरलेली जी शक्यता आहे किंवा विचार केली गेलेली शक्यता आहे, त्याचा जो संच असतो त्याला म्हणतात इव्हेंट. ही इव्हेंट जी आहे ही सॅम्पल स्पेसचा एक घटक असतो, म्हणजे याचाच हा एक घटक असतो, यातलाच एक पार्ट असतो, म्हणजे सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. इव्हेंट इज द सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस, म्हणजे सॅम्पल स्पेसचाच हा एक घटक असतो, त्याचाच एक सबसेट असतो. ही इव्हेंट जी आहे हे एन ऑफ ई अशा पद्धतीमध्ये दर्शवले जातात. एन ऑफ ई येते लक्षात. नंबर ऑफ इव्हेंट म्हणून एन ऑफ ई असे लिहिले जातं. अशा पद्धतीमध्ये याचं कन्सेप्ट आहे, लक्षात येते. नेमकं कशाला काय म्हणायचं, कशा पद्धतीमध्ये त्याचं मिनिंग आहे हे आपण बघितलं. आता पुढचा जो प्रकार आहे याच्यामध्ये ह्याचा कन्सेप्ट काय, प्रोबॅबिलिटीमध्ये काय महत्वाचं राहतं ते बघूया. बघा, शक्यतांचे प्रकार. निश्चित शक्यता म्हणजेच काय, सर्टन इव्हेंट. सर्टन इव्हेंट म्हणजे काय, तर जास्तीत जास्त शक्यता. जास्तीत जास्त शक्यता म्हणजेच काय, तर सर्व शक्यता. आणि सर्व शक्यता म्हणजेच काय असतं, तर असते सॅम्पल स्पेस. बरोबर आहे, कारण सॅम्पल स्पेस मध्ये सर्व शक्यता असतात. म्हणून ही जी निश्चित शक्यता आहे म्हणजेच काय, इज इक्वल टू एन ऑफ एस. निश्चित शक्यता म्हणजेच काय, तर एन ऑफ एस हे आहे सर्टन इव्हेंट, म्हणजे सर्व शक्यता म्हणजेच काय, सॅम्पल स्पेस. अशक्य शक्यता म्हणजे कधीच घडू शकत नाही, कधीच ते होणे शक्य नाही, अशा गोष्टी. आता तुम्हाला सांगितलं की एखादा कॉइन टॉस केला आणि सांगितलं की त्या कॉइन वरती 6 नंबर येईल, अशी शक्यता. अहो त्या कॉइन वरती नंबर 6 नसतोच, एक छप्पा असेल किंवा काटा असेल. बरोबर. अशा पद्धतीमध्ये की जे इम्पॉसिबल आहे, ह्या इम्पॉसिबल इव्हेंट असं एक म्हटलं जातं, किंवा ह्याला नल सेट असे म्हणतात. नल सेट म्हणजेच काय, तर 0 इव्हेंट असतात त्यामध्ये. काय असतात, 0 इव्हेंट. नल सेट म्हणजे 0 इव्हेंट किंवा 0 इव्हेंट. हे काय असतात, 0 इव्हेंट असतात. 0 इव्हेंट म्हणजे कदापिही कधी न घडू शकणारी शक्यता म्हणजेच काय, तर इम्पॉसिबल इव्हेंट. न घडू शकणारी, कदापि न घडणारी शक्यता म्हणजेच काय आहे, तर इम्पॉसिबल इव्हेंट. म्हणजेच काय, जर शक्यताच घडत नसेल तर याची काय असेल हो, ही जी इव्हेंट असेल हा काय असेल, 0 असेल का नाही, इज इक्वल टू 0. बरोबर, 0 असेल. याला फाय या अक्षराने दर्शवलं जातं, या नोटेशननं, या अक्षरानं, या नोटेशननं दर्शवलं जातं. म्हणून पी ऑफ फाय इज इक्वल टू 0. पी म्हणजेच काय, तर प्रोबॅबिलिटी. पी म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी. म्हणजे 0 इव्हेंट असतील तर त्याची प्रोबॅबिलिटी 0च असणार आहे. बरोबर, त्यातनं काही साध्य होत नाही म्हणजे 0 असेल. पूरक शक्यता म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंट इव्हेंट.
कॉम्प्लिमेंट इव्हेंट म्हणजेच काय, तर एकूण शक्यता आहेत त्याच्यापैकी इच्छित शक्यता जर वगळून टाकल्या तर जी शिल्लक राहिलेल्या ज्या शक्यता आहेत त्या म्हणजेच काय, तर कॉम्प्लिमेंट इव्हेंट. म्हणजे आपण धरून चालू की एखादा डायस आपण पटावरती टाकला, बरोबर. डायस टाकल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, 2च्या पटीतल्या संख्या पाहिजेत, 2च्या पटीतल्या. मग 2च्या पटीतल्या संख्या कुठल्या कुठल्या असतील, एक 2 1 असेल, 4 1 असेल आणि 6 1 असेल, बरोबर. राहिलं काय हो, 1 3 आणि 5 राहिलं. एक संच कशाचा तयार होईल, 2 4 6चा. याला काय म्हणतात, इव्हेंट म्हणतात. का, तर आपल्याला ते पाहिजे होतं 2च्या पटीतल्या संख्या, त्या 2 4 6 हा इव्हेंट झाला. आणि 1 3 5 ह्या जे संख्याचा एक संच तयार होईल याला काय म्हणतील, कॉम्प्लिमेंट इव्हेंट. का, तर ती इच्छित शक्यता वगळून ह्या ज्या शिल्लक राहिलेल्या शक्यता आहेत त्यामध्ये 1 पण पडण्याची शक्यता आहे, 3 पण पडण्याची शक्यता आहे, 5 पण पडण्याची शक्यता आहे. ही जी आहे त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट इव्हेंट. म्हणजे समजा आपण 2च्या पटीतलं जर विचार केला तर समजा एन ऑफ ई, समजा एन ऑफ ए घेऊ आपण. एन ऑफ ए 2च्या पटीत असेल तर काय असेल ते 2 4 6 डायस टाकला तर एकूण किती आहेत त्याच्या, 1 मिनिट. एन ऑफ एस किती असेल बघा, एन ऑफ एस किती असेल, 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर आहे. एन ऑफ एस त्यातलं आपण काय केलं, हा डायस टाकला आपण डायसचा, बरोबर. त्यातलं एन ऑफ ई 2च्या पटीत म्हणून काय असेल, 2 4 आणि 6. शिल्लक काय राहिलो, 1 शिल्लक राहिलं, 3 शिल्लक राहिलं आणि 5 शिल्लक राहिलं, बरोबर. म्हणून जो शिल्लक राहिलेला असतो तो असतो कॉम्प्लिमेंट इव्हेंट. त्याला म्हणतात ए बार. त्याला काय म्हणतात, ए बार. 1 3 आणि 5 ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला सॅम्पल स्पेस मिळतो का नाही, मिळतो, नक्कीच मिळतो. ह्या दोघांची बेरीज जर केली तर आपल्याला सॅम्पल स्पेस मिळून जातो. म्हणून तो जो आहे, जो कॉम्प्लिमेंट इव्हेंट आहे त्याची प्रोबॅबिलिटी जर विचार केली तर पी ऑफ ए बार इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ ए. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी ही 1 मधनं मायनस करायची इव्हेंटची प्रोबॅबिलिटी, किंवा या दोघांची बेरीज इज इक्वल टू किती असतो, 1 असतो. का 1 असतो, तर सॅम्पल स्पेसची जी प्रोबॅबिलिटी आहे ही सॅम्पल स्पेस आहे, बरोबर. याची प्रोबॅबिलिटी पी ऑफ एस इज इक्वल टू 1. निश्चित शक्यतांची प्रोबॅबिलिटी किती असते, 1 असते. लक्षात येते. हे 2 फॉर्म्युले आहेत, हे फक्त लक्षात ठेवा की कॉम्प्लिमेंट इव्हेंट आणि जो इव्हेंट दिलेला आहे आपल्याला, इव्हेंट प्लस कॉम्प्लिमेंट इव्हेंट या दोघांची जर बेरीज केली तर त्याची प्रोबॅबिलिटी किती येते, 1 येते. म्हणून पी ऑफ ए प्लस पी ऑफ ए बार इज इक्वल टू 1. लक्षात येते. हे एकदा बघायचं की नेमकं काय आहे, हा कन्सेप्ट बघायचा, एकदा वाचून बघायचा व्यवस्थित. याच्यानंतर जे आपण प्रोबॅबिलिटीवरती ज्यावेळेस क्वेश्चन सोडवायला जातो हे कन्सेप्टच आहेत. एकदा जर तुम्हाला कन्सेप्ट समजला तर उत्तर काढणं खूप इझी होऊन जातं, सगळे प्रॉब्लेम इझी सॉल्व्ह होतात. लक्षात येते. बघा पुढचं, याच्यामध्ये काही महत्वाची सूत्रे. संभाव्यता. संभाव्यता म्हणजेच काय, तर इच्छित शक्यता डिवायडेड बाय एकूण शक्यता. इच्छित शक्यता समजा आपण काय म्हटलं, एखादा डायस आपण पटावरती टाकला, एक सोंगटी टाकली तर ती म्हटलं 3च्या पटीत असणारे, 3च्या पटीत असणारे अंक वरच्या पृष्ठभागावर काय असेल हो, 3च्या पटीत असणारे एकतर 3 असेल किंवा 6 असेल, बरोबर. म्हणून एन ऑफ ई किती झाला त्याचा, 2 आला. 2च इव्हेंट पडतील ना हे, एकतर 3 असेल किंवा 6 असेल. पण टोटल इव्हेंट, टोटल शक्यता किती आहेत, एन ऑफ एस इज इक्वल टू एकतर 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4 पडेल, 5 पडेल किंवा 6 पडेल. म्हणजे टोटल काय झालं, 6, बरोबर. विचारलं काय आपल्याला, 3च्या पटीत असणारे अंक सोंगटी जर पटावर टाकली, म्हणून प्रोबॅबिलिटी पी ऑफ ई इज इक्वल टू
एन ऑफ ई डिवायडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू, एन ऑफ ई किती आहे 2 डिवायडेड बाय एन ऑफ एस किती आहे 6, म्हणजेच किती आलं 1/3 आलं. बरोबर 1/3 आलं. म्हणून संभाव्यता म्हणजे काय, तर पी ऑफ ई इज इक्वल टू एन ऑफ ई डिवायडेड बाय एन ऑफ एस. ही जी शक्यता आहे, जर समजा सॅम्पल स्पेसची शक्यता काढली आपण, बघा सॅम्पल स्पेसची शक्यता म्हणजेच काय, एकूण सगळ्या शक्यता. जर सगळ्या शक्यता, समजा तुमचा इव्हेंट हा जर सर्व शक्यतांचा असता, धरून चाल इव्हेंट हा सर्व शक्यतांचा असता, पी ऑफ ई इज इक्वल टू एन ऑफ ई डिवायडेड बाय एन ऑफ एस. पण तुमचा इव्हेंट आहे सर्व शक्यतांचा, कुठल्याही शक्यता, समजा सोंगटी पटावर टाकली तर 1 ते 6 अंक कुठलेही असू द्या, असं जर म्हटलं तर एन ऑफ ई इज इक्वल टू एन ऑफ एस असेल. एन ऑफ एस डिवायडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू 1. म्हणजे ज्या वेळेस तुमचा इव्हेंट हे जर पूर्ण शक्यतांचा तयार होत असेल, पूर्ण शक्यतांचा, तर काय असतं, पी ऑफ एस इज इक्वल टू 1 राहतो. किती राहतो 1 राहतो. म्हणून पी ऑफ एस इज इक्वल टू 1 हा आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस. प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस. इज इक्वल टू 1. आता आपण मग अशी बघितलं 1/3 आपली प्रोबॅबिलिटी आली होती, बरोबर. आणि सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी किती येते 1 येते. किती येते 1 येते. म्हणजे जास्तीत जास्त शक्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी काय असेल 1 असेल. जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी किती 1 असेल. आणि जर समजा असं सांगितलं की समजा सोंगटी पटावरती टाकली आणि त्याच्या वरच्या अंकावरती 10 अंक पाहिजे आपल्याला, वरच्या जो पृष्ठभाग आहे वरच्या बाजूवरती 10 अंक पाहिजे, शक्य आहे का कधी नाही. का 1 ते 6 अंकच पडतील, त्याच्यावर 10 पडणारच नाही. म्हणजे तो जो सेट असेल तो कसला असेल 0 सेट असेल, नल सेट असेल. म्हणून ज्यावेळेस नल सेट असतो कुठली शक्यता त्याची होत नाही, अशक्य शक्यतांचा ज्यावेळेस सेट तयार होतो, पी ऑफ फाय इज इक्वल टू 0. म्हणजे फाय म्हणजेच काय आहे नल सेट आहे, म्हणजे ती शक्यता कधीच होणार नाही. म्हणून प्रोबॅबिलिटी ही नेहमी 0 पासून ते 1 पर्यंत असते. प्रोबॅबिलिटी ही नेहमी 0 पासून ते 1 पर्यंत असते. 0 लेस दॅन इक्वल टू पी ऑफ ई लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजेच काय 0 पेक्षा जास्त असेल पी ऑफ ई, बरोबर. 0 हे पी ऑफ ई पेक्षा छोटा असतं, बरोबर. 0 हे पी ऑफ ई एवढं तरी असेल, किंवा पी ऑफ ई हे 0 पेक्षा मोठं तरी असेल. म्हणून हे जे आहे 0 पासून ते 1 पर्यंत ही प्रोबॅबिलिटी चालत राहते. जर एखाद्याची प्रोबॅबिलिटी 2 आली तर त्याचं उत्तर चुकलेलं असतं. त्याच्यामुळे 1च्या पुढे जर एखादी प्रोबॅबिलिटी जर तुम्ही कॅल्क्युलेट करताना जर तुम्हाला आली तर तिथं लगेचच म्हणायचं की आपलं गणित कुठेतरी चुकलं. म्हणून प्रोबॅबिलिटी ही नेहमी या 2 मध्ये राहते, 0 पासून ते 1 पर्यंत. पी ऑफ फाय इज इक्वल टू 0. फाय इज इक्वल टू नल सेट. नल सेट म्हणजेच काय, तर 0 इव्हेंट असतील, त्यात 0 इव्हेंट काय असतील, एन ऑफ ई इज इक्वल टू 0 असेल. एन ऑफ ई इज इक्वल टू काय असेल 0 असेल याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण मग अशी बघितलं कॉम्प्लिमेंट इव्हेंट, बरोबर. कॉम्प्लिमेंट इव्हेंट म्हणजेच काय, तर बार न दाखवला जातो. पी ऑफ ए बार इज इक्वल टू 1 वजा पी ऑफ ए. आणि म्हणून पी ऑफ ए प्लस पी ऑफ ए बार इज इक्वल टू 1. म्हणजे काय, इच्छित शक्यता प्लस पूरक शक्यता म्हणजे कॉम्प्लिमेंट इव्हेंट इज इक्वल टू किती असतं 1 असते यांची प्रोबॅबिलिटी. म्हणून पी ऑफ ए प्लस पी ऑफ ए बार इज इक्वल टू 1. या दोघांची बेरीज जर केली, ए प्लस ए बार बेरीज जर केली तर आपल्याला काय मिळतो, सॅम्पल स्पेस मिळतो,
बरोबर आहे. आणि मग सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी किती असते? पी ऑफ एस इज इक्वल टू 1 असते. बरोबर. म्हणून पी ऑफ ए प्लस पी ऑफ ए बार इज इक्वल टू किती आलं? 1 आलं. येते लक्षात? त्यामुळे हे जे फॉर्म्युले आहेत हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर ॲडिशनल रूल असतो, मल्टिप्लिकेशन रूल आहे त्याच्यामध्ये, पण हे एवढ्या अवघडामध्ये आपण जाणार नाही. ॲडिशनल रूल कसा यूज करायचा? पी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू, ॲडिशनल रूल असा असतो, पी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा काय प्रकार असतो? ह्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवण्यापेक्षा ज्यावेळेस आपल्याला ते गणित येईल त्या पद्धतीचं, त्यावेळेस हे कसं सोडवायचं, हा फॉर्म्युला कसा तिथं यूज करायचा हे सांगेल. कारण हे फॉर्म्युले ज्यावेळेस आपण बघायला लागतो त्यावेळेस बिना कामाचं आपण घाबरून जातो आणि हे काहीतरी वेगळं दिसतंय हा प्रकार असं आपल्याला वाटतं. म्हणून मी इथं हा प्रकार लिहित नाही. येते लक्षात? ज्यावेळेस आपण याचे प्रॉब्लेम सोडू त्यावेळेस आपण ते बघत जाऊ. मॅथ्स हे सोपं करून शिकायचं. इझी करून शिकलं मॅथ्स तर बरंचसं बेनिफिट राहतं. सोपं आहे, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, फक्त एक आहे की सोप्या पद्धतीने शिकायचं. लक्षात आलं? हे जी सूत्र आहेत हे प्रत्येक ठिकाणी सूत्र आपल्याला यूज करावं लागतं. पी ऑफ ई इज इक्वल टू एन ऑफ ई डिवायडेड बाय एन ऑफ एस, हे एक आणि हे एक. हे कायम लक्षात ठेवायचं की प्रोबॅबिलिटी जी आहे ही 0 पासून ते 1 पर्यंत या दरम्यानच असते. 0 पेक्षा कमी नसते आणि 1 पेक्षा जास्तही नसते. लक्षात येत आहे? बघा काही सॅम्पल स्पेस. आता यांच्या सॅम्पल स्पेस मध्ये काय काय राहतं? एक कॉइन, म्हणजे असं विचारलं जातं एक कॉइन टॉस केला तर ते सॅम्पल स्पेस मध्ये काय असेल? एन ऑफ एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काय एच आणि टी, म्हणजे हेड असेल किंवा टेल असेल. म्हणजे जर एक कॉइन टॉस केला एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. बरोबर आहे. एन ऑफ एस इज इक्वल टू एच किंवा टी असेल. आता 2 कॉइन टॉस केले, 2 कॉइन, एन ऑफ एस इज इक्वल टू दोन्हीवरती पण हेड असेल किंवा पहिल्यावर हेड दुसऱ्यावर टेल असेल किंवा पहिल्यावर टेल दुसऱ्यावर हेड असेल किंवा दोन्हीवरती पण टेल असेल. अशा पद्धतीमध्ये ह्याचा सॅम्पल स्पेस असेल. इथं सॅम्पल स्पेस एन ऑफ एस किती झाला? इथं झाला 2. बरोबर आहे. हे 2 इथं किती झाला? इज इक्वल टू इथं झाला 4. 1 2 3 आणि 4. एक सोंगटी पटावर टाकली. आपल्याला प्रश्न विचारतानाच विचारतात एक सोंगटी जर पटावर टाकली तर बघा एन ऑफ एस याचा सॅम्पल स्पेस कसं आहे? एक तर 1 पडेल किंवा 2 पडेल किंवा 3 पडेल किंवा 4 पडेल किंवा 5 पडेल किंवा 6 पडेल. यापैकी कोणताही अंक पडेल. बरोबर आहे. 1 असेल 2 असेल 3 असेल 4 असेल 5 असेल किंवा 6 असेल. म्हणजे किती? एन ऑफ एस इज इक्वल टू 6. बरोबर. किती झालं? 6 झालं. हे 6 नाही तर ह्या सगळ्यांची किती आहेत? 6 आहेत. हे आहे 4 आणि हे आहे 2. बरोबर. हे अशा पद्धतीनं कॉइन, एक कॉइन टाकलं 2 कॉइन टाकले किंवा एखादी सोंगटी टाकली पटावरती तरी असं असेल. पुढे आणखीन एक विचारलं जातं पत्त्याचा डाव, पॅक ऑफ कार्ड्स. काय? पत्त्याचा डाव. या पत्त्याचा डाव प्रत्येकाने शक्यतो तर पत्त्याचा डाव बघितलेला असेल आणि जर बघितलेला नसेल तर एकदा बघून घ्यायचं कसा कसा असतो. ती खेळायचा नाहीये पण बघायचं तरी. ऍक्च्युअल आपल्याला पत्त्याचा डाव माहित पाहिजे की याच्यामध्ये कशा पद्धतीचे पत्ते असतात. बऱ्याच जणांना माहिती असतो की बाबा पत्त्याच्या डावामध्ये एकूण पत्ते किती 52 पत्ते असतात. पत्ते किती असतात? 52 पत्ते.
याच्यामध्ये काय काय असतो? इस्पिक असतो, किलावर असतं, बदाम असतो, चौकट असते. बरोबर. इस्पिकला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? तर स्पेड म्हणतात. किलावरला क्लब, बदामला हार्ट आणि डायमंडला चौकटला डायमंड. हे वरचे जे दोन आहेत हे काळे पत्ते असतात. बरोबर. काळे पत्ते वरचे. इस्पिक असं असतं हे बघा. इस्पिक जर दाखवायचं म्हटलं तर हे इस्पिक असं असतं. याला इस्पिक, याला म्हणतात इस्पिक. म्हणजेच काय? तर हे आहे स्पेड, हा आहे किलावर, हे आहे किलावर, हा आहे बदाम हार्ट शेप, आहे बदाम आणि हा आहे चौकट. आहे चौकट. असे 4 प्रकारचे पत्ते राहतात. बरोबर. इस्पिकला स्पेड म्हणतात, किलावरला क्लब म्हणतात, बदामला हार्ट म्हणतात आणि चौकटला डायमंड म्हणतात. प्रत्येकाची 13 पत्ते असतात. म्हणून 13 चोक 52. 13 गुणिले 4 बरोबर किती आलं? 52 पत्ते आले. इस्पिक आणि किलावर हे काळे पत्ते आहेत. हे दोन काळे पत्ते. काळे पत्ते किती असतात? एकूण 26. 13 आणि 13, 13 अधिक 13 किती? 26 काळे पत्ते. आणि बदाम आणि चौकट हे लाल पत्ते असतात. हे किती असतात? हे पण 26 असतात. येतंय लक्षात? याच्यानंतर फेस कार्ड. फेस कार्ड की ज्याच्यावरती चित्र आहेत ते कुठलं असतं? किंग, क्वीन आणि जॅक. किंग, क्वीन आणि जॅक हे 3, म्हणजे 4 किंगचे, क्वीनचे 4 आणि जॅकचे 4, म्हणजे किती? 12 पत्ते. पण काही ठिकाणी एस जो आहे म्हणजे एक्का, हा पण फेस कार्ड म्हणून कन्सिडर केला जातो. काही ठिकाणी फेस कार्ड म्हणून एक्काही कन्सिडर करतात. पण आपण ज्यावेळेस सोडवणार आहात बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे जवळजवळ सर्व ठिकाणी फेस कार्ड म्हणून 12 पत्तेच कन्सिडर करतात. आता नेटला सर्च मारलं तरी आपल्याला 12 पत्तेच दिसतील की फेस कार्ड किती आहेत? 12 पत्ते. अशा पद्धतीमध्ये याचा कन्सेप्ट आहे. सॅम्पल स्पेस अशी आहे. पत्त्याचा डाव अशा पद्धतीमध्ये आहे. यातलं विचारताना काय विचारतात की रॅन्डमली एखादा किंवा 2 पत्ते काढले तर ते दोन्ही पत्ते काळे असतील प्लस राजा असतील, याची प्रोबॅबिलिटी किती? अशा पद्धतीमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याच्यावरती प्रश्न विचारताना 1 कॉइन टॉस केला, हेड असण्याची शक्यता किती? किंवा 2 कॉइन टॉस केले, कमीत कमी 1 हेड असण्याची शक्यता किती? किंवा जर सोंगटी तुम्ही पटावरती टाकली तर विचारलं जातं की 3च्या पटीत अंक असतील, याची प्रोबॅबिलिटी किती? किंवा असंही विचारलं जाईल मूळ संख्या असेल, याची प्रोबॅबिलिटी किती? ज्यावेळेस एखादी सोंगटी पटावर टाकली जाते त्यावेळेस अशा पद्धतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि याच्यानंतर मग प्रश्न विचारताना हे विचारलं जातं 4 मुलं आहेत, 3 मुली आहेत, यांच्यापैकी एवढी लोक सिलेक्ट करायची आहेत, त्यावेळेस प्रोबॅबिलिटी किती असेल असं काही विचारलं जाईल. काही काही वेळा असंही विचारलं जातं एखाद्या कंपनीमध्ये उमेदवार आलेले आहेत, त्या उमेदवारांचे सिलेक्शन करायचं आहे, एवढ्या स्त्री आहेत, एवढे पुरुष आहेत, त्यांची प्रोबॅबिलिटी किती? सिलेक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी किती? अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आणि हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जातात हे आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. कारण याच्यामध्ये एक आहे की आयोगामध्ये विचारले गेलेले प्रश्न हे एवढे अवघड नाहीत. आयोग जे विचारते प्रश्न हे एका सर्टन लेवलपर्यंतचे प्रश्न विचारतं आणि ते आपल्याला प्रश्न आले पाहिजेत, हे कायम एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट एक अशी आहे की आपण ज्यावेळेस पण प्रश्न बघतो किंवा सोडवतो आपल्याला त्याचा कन्सेप्ट पूर्ण माहीत पाहिजे. एकदा जर तुम्हाला कन्सेप्ट माहीत असतील तर तुम्ही तो प्रश्न एकदम बरोबर सोडवू शकता. हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आणि पाठीमागचा आपला चॅप्टर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हे थोडेसे रिलेटेड आहेत, कारण त्यांचे फॉर्म्युले तुम्हाला इथं यूज होणार आहेत. येतंय लक्षात? बघा त्यातले जे फॉर्म्युले होते ते फॉर्म्युले काय होते हे परत एकदा बघूयात आपण. बघा कॉम्बिनेशन म्हणजे ग्रुपिंग, इथं कॉम्बिनेशनचा यूज होतो. या चॅप्टरमध्ये कॉम्बिनेशनचा यूज केला जातो. मग त्याचा फॉर्म्युला आपल्याला पाठीमागे बघितलेत आपण परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनच्या चॅप्टरमध्ये. कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं तर ग्रुपिंग असते, गट पद्धत आहे ही. काय आहे? गट. सेट ऑफ ग्रुपिंग म्हणजेच काय तर कॉम्बिनेशन म्हणजे वस्तूचं किंवा व्यक्तींचे गट तयार करायचे. फॉर्म्युला काय याचा? n पैकी r चे गट तयार करायचे. टोटल n व्यक्ती आहेत त्यातल्या r व्यक्तींचे गट तयार करायचे. फॉर्म्युला असतो फॉर्म्युला काय? NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. फॉर्म्युला काय? NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. हा त्याचा फॉर्म्युला आहे. आपण पाठीमागे बघितलं, त्याच्यानंतर हे सोडवायचं कसं हेही बघितलं आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये. NCN इज इक्वल टू 1 असतो. NCN इज इक्वल टू 1 असतो आणि NC0 म्हणजे NC0 म्हणजे n पैकी काहीच उचलायचं नाही, काहीच घ्यायचं नाही, त्याची किंमत पण 1 असते. लक्षात येतं? NCN म्हणजे जेवढे आहेत तेवढे उचलले तरी त्याची किंमत 1 आहे आणि n पैकी काहीच नाही उचलले तरी त्याची किंमत 1 असते. त्याच्यानंतर दुसरा एक फॉर्म्युला आहे NCR इज इक्वल टू NC n मायनस r. हा एक फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये जास्त हे दोन फॉर्म्युले यूज होतात आपल्याला, जास्त तर हा आणि हाच जास्त आपल्याला यूज होणारा फॉर्म्युला आहे. हा काय प्रकार आहे? ऑर किंवा आणि ऑर असेल तर बेरीज. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं जातं की 10 मुले आणि 7 मुली यांच्यापैकी 5 लोकांची सिलेक्शन करायचं आहे, त्याच्यामध्ये 3 मुलं व 2 मुली असतील. काय? 3 मुलं व 2 मुली. किंवा असं म्हटलं की त्यांच्यापैकी 3 मुली किंवा 2 मुलं. जर किंवा येत असेल तर बेरीज करावी. प्रश्नामध्ये जर किंवा येत असेल त्याच्या सिलेक्शन मध्ये किंवा ग्रुपिंग मध्ये तर बेरीज करायची आणि त्यांच्या ग्रुपिंग मध्ये किंवा सिलेक्शन मध्ये जर आणि येत असेल तर गुणाकार करावा. हे काय प्रकार आहे ते आपण ज्यावेळेस चॅप्टर म्हणजे जे आपण प्रॉब्लेम बघू, गणित बघू, त्यावेळेस हे सांगितलं जाईल की हा काय प्रकार आहे. फक्त जस्ट लक्षात ठेवा की हे कशा पद्धतीने आहे. किंवा असेल तर बेरीज करावी आणि व किंवा आणि असेल, व किंवा आणि असेल तर गुणाकार करावा. येतंय लक्षात? अशा पद्धतीने कन्सेप्ट आहे प्रोबॅबिलिटीचा. हा एकदा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर सगळे प्रश्न तुम्हाला 100% बरोबर सोडवता येतील. प्रोबॅबिलिटीचा चॅप्टरचा असा पूर्ण कन्सेप्टवरती डिपेंड आहे. तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की याचा कन्सेप्ट काय. हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण कन्सेप्टवरती आहे, त्याच्यामुळं हा तुम्ही बघा, रिपीट करून बघा वाटल्यास. एकदा तुम्हाला कन्सेप्ट जर समजला तर पुढचे गणित सहज सोडवता येतील. येते लक्षात? याच्यावरचे जे काय प्रॉब्लेम आहेत, जे प्रश्न आहेत, आयोगाने विचारलेले प्रश्न, काय क्रिटिकल क्वेश्चन आहेत, हे मात्र पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.